मित्रांनो, ज्या मुलांच्या हातात खेळणी असायला हवी, ज्यांच्या चेहऱ्यावर हसू असायला हवं, त्या निष्पाप दिव्यांग मुलांना जर म्हशीच्या गोट्यात साचलेलं दुर्गंधी अन्न खावं लागत असेल, तर या समाजाला काय म्हणायचं? धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील होर्टी इथल्या एका दिव्यांग निवासी शाळेतून असा एक व्हिडिओ समोर आलाय, जो पाहून कोणत्याही माणसाचं रक्ताचं पाणी होईल. सरकारकडून दरवर्षी या संस्थांना लाखो कोट्यावधी अनुदान मिळतात, पण हे पैसे जातात कुठं? संस्था चालक आणि अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी, की या निष्पाप मुलांच्या नरक यातनेसाठी? नमस्कार, मी आकांक्षा तुमचं पुणे प्राईम न्यूज मध्ये स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या शाळेत नक्की चाललंय तरी काय. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी येथे धाव घेऊन नक्की काय कारवाई केली आणि या भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा कसा फाडला. घटनेची सुरुवात झाली एका सोशल मीडिया व्हिडिओनी. होर्टी येथील अस्थिव्यंग दिव्यांग निवासी शाळेतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्या व्हिडिओत काय दिसलं माहितीये? ज्या मुलांच्या ताटात स्वच्छ आणि पौष्टिक जेवण जायला हवं होतं, त्यांचं अन्नधान्य म्हशीच्या गोठ्यात शेणमुताच्या वासात गोण्यांमध्ये भरून ठेवलं होतं. वर्गांमध्ये मुले अभ्यासासाठी बसतायत, तिथे कचरा, सिमेंटची पोती आणि धूळ साचली होती आणि पिण्याच्या पाण्याचा पत्ताही नव्हता. स्वच्छतागृहे इतकी घाणेरडी होती की साध्या माणसाला 2 मिनिटे तिथे उभे राहता येणार नाही. अशा ठिकाणी ही बालके कशी राहतात? जेव्हा हा व्हिडिओ धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांनी इतर कोणतीही वेळ न घालवता थेट होर्टी गावाची वाट धरली. कोणतीही पूर्वसूचना नाही आणि कोणताही ताफा नाही. खासदार ओमराजे निंबाळकर अचानक त्या दिव्यांग शाळेच्या आवारात दाखल झाले. ते जसे आत गेले तशी तिथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि संस्थालकांची पळताभुई थोडी झाली. ओमराजेंनी थेट त्या ठिकाणी धाव घेतली जिथे अन्नधान्य ठेवले होते. म्हशीच्या गोठ्यातील ते चित्र पाहून ओमराजे निंबाळकर अत्यंत संतापले. ओमराजे निंबाळकर तिथल्या प्रशासनाला थेट ओरडले, लाज वाटत नाही का तुम्हाला? या निष्पाप मुलांचा निधी खाताना तुमचे हात कापले नाहीत का? स्वतःच्या घरच्या मुलांना अशाच गोठ्यातलं अन्न भरताल का? त्यांनी जागेवर समाज कल्याण अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांना फोन लावले. त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं, मला कागदाचा अहवाल नको, आजच्या आज या शाळेची स्वच्छता झाली पाहिजे, मुलांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, नाहीतर एकही अधिकाऱ्याला सोडणार नाही. कारवाईचा बगडा उचलल्यानंतर ओमराजे निंबाळकर तिथल्या लहान लहान दिव्यांग मुलांकडे गेले. ते स्वतः त्या मुलांसोबत जमिनीवर बसले. त्यांनी अत्यंत आपुलकीने मुलांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि विचारलं, बाळा, वेळेवर जेवण मिळतं का? काय त्रास आहे तर सांगा मला. तेव्हा त्या निष्पाप मुलांनी जे सांगितलं ते ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. मुलांनी सांगितले की त्यांना अनेकदा योग्य जेवण मिळत नाही, अस्वच्छतेमुळे आजारी पडावं लागतं आणि तक्रार केली तर ऐकून घेणारही कोणी नसतं. ओमराजेंनी त्या मुलांचे हातात हात घेतले आणि शब्द दिला, तुमचा हा भाऊ आणि खासदार जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यावर पुन्हा असा अन्याय होऊ देणार नाही. केवळ अधिकाऱ्यांना झापून किंवा भाषण देऊन ओमराजे थांबले नाही. त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना सांगून स्वखर्चाने अन्नधान्य, किराणा माल आणि आवश्यक वस्तूंच्या गाड्या तेथे मागवल्या आणि शाळेला दिल्या. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण धाराशिव आणि तुळजापूर परिसरातील जनतेला एक अतिशय महत्त्वाचे आणि भावनिक आव्हान केले. ओमराजे निंबाळकर म्हणाले, सरकारी चौकशा चालू राहतील, कागदपत्रे फिरत राहतील, पण तोपर्यंत ही निष्पाप मुले भुकेली राहता कामा नये. मी माझ्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्तींना आणि तरुण मंडळींना आणि सामाजिक संस्थांना हात जोडून विनंती करतो, या होर्टीच्या दिव्यांग शाळेला भेट द्या. तुमच्या क्षमतेनुसार 5 किलो 10 किलो किराणा किंवा कपडे देऊन या बालकांना आधार द्या. मित्रांनो, होर्टीच्या या घटनेने आपल्याला समाजातील आणि प्रशासनातील एक काळा चेहरा समोर आलेला दिसतो. सरकारकडून मिळणाऱ्या कोट्यावधीचा निधी कुठे जातो? समाज कल्याण विभागाचे अधिकारी दरमहा तपासणी करताना काय डोळे झाकून सही करतात? अशा भ्रष्ट संचालकांवर फक्त नोटीस न करता थेट गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द केली जात नाही. ओमराजे निंबाळकरांच्या या धाडीमुळे आज त्या मुलांना न्याय मिळाल्याच्या आशेचा एक किरण दिसला आहे. पण हे काय एक शाळेपुरतं मर्यादित नाही, अशा अनेक शाळा राज्यात सुरू असतात. तुम्हाला काय वाटतं, अशा निष्काळजी आणि भ्रष्ट संस्था चालकावर कोणती कारवाई झाली पाहिजे? तुमचे मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या मुलांपर्यंत मदत पोहोचेल.
पुणे प्राईम न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.